नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। बौद्ध परिषदा हा जो टॉपिक आहे याच्यावर सर्व परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आपण चार फॉर्मॅट मध्ये याचं पाहणार आहोत। एक तर कधी झालेला आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाही, पण आता माहितीसाठी देत आहे। कुठं झाली, चेअरमन कोण होतं आणि त्याला राजाश्रय कोणी दिलेला आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो। आता पहिली बौद्ध परिषद, एकूण 4 बौद्ध परिषद झालेल्या आहेत। 483 बीसी ला झालेली आपल्याला पाहता येते। राजगृह या ठिकाणी झालेले आहे आणि महाकश्यप त्याचा प्रमुख होता। आणि त्यावेळेस राजा कोण होता, या बौद्ध परिषदेला संरक्षक कोण आहे, आयोजक कोण आहे किंवा आश्रयदाता कोण आहे, तर अजातशत्रू। अजातशत्रू म्हणजे हरियंग घराण्याचा आपल्याला पाहता येतो। दुसरी बौद्ध परिषद 383 बीसी मध्ये झालेली आहे, वैशाली या ठिकाणी झालेली आहे। सभाकामी त्याचा अध्यक्ष होता आणि काल अशोक जो शिशुनाग घराण्याचा आहे त्यानं ही आयोजित केलेली आहे किंवा संरक्षण आश्रयदाता तो पाहता येतो। 250 बीसी मध्ये पाटलीपुत्र या ठिकाणी झालेली आपल्याला पाहता येते। मोगलीपुत्र तिस्स त्याचा चेअरमन होता आणि अशोक, सम्राट अशोक जो मौर्य घराण्याचा आहे त्यांच्या कालावधीत ही आयोजित झालेली आहे। 72 किंवा 98 ईडी तारखा फिक्स नाहीत। काश्मीर मध्ये जी झालेली आहे त्याचे चेअरमन वसुमित्र होता आणि व्हाईस चेअरमन अश्वघोष हे होते। आणि ही परिषद कुशाण जो राजा होता, कुशाण घराण्याचा कनिष्क, यानं ती आयोजित केलेली आहे। आता तुम्हाला याच्यातलं जास्त महत्वाचं बौद्ध परिषद आणि तिला आयोजित कोणी केली हे दोन जास्त महत्वाचे आहेत। 1 आणि 2 हे तुम्हाला जास्त विचारलं जातं। नंतर तुम्हाला ते तारखा विचारल्या जाऊ शकतात आणि सगळ्यात शेवटी चेअरमन येऊ शकतात। मग हे माहिती असावं म्हणून आपण हे सगळंच तुम्हाला एकत्रित दिलेलं आहे। सर्व परीक्षेसाठी बौद्ध परिषदा खूप जास्त महत्त्वाच्या आहेत। थँक्यू।